नमस्कार, आपण पाहतात खडक ही धडक लाईव्ह. मुसळे साहेब या प्रशासन तुम्ही जिम्मेदार आहे. मुसळे साहेब पुढे चोपडे साहेब एक मिनिट तुम्ही दोघांनी जे काही निवेदन आलं होतं यांचं किंवा असं अतिक्रमण काढावं, यापूर्वी पण ते पंचायत समितीला आले होते, त्यावेळेस तुम्हाला आपण समोर बोलून घेतलं होतं. तुम्ही काय कारवाई करता म्हणून तुम्हाला लेखी पण तुमच्याकडून घेतलं होतं. त्याच्यावर तुम्ही काय काय कार्यवाही केलेली आहे? आपण त्यांना नोटिसा दिलेल्या आहे हां, आणि अंतिम नोटीस देऊन किती नोटिसा दिल्या? 2 दिलेले आहे. संबंधित जे अतिक्रमण धारक आहेत त्यांनी म्हणल्याप्रमाणे त्यांची तुम्ही भेट घेऊन त्यांना सांगितलं हे अतिक्रमण एक तर स्वतः काढा किंवा तुमच्या नियमाप्रमाणे काढण्यात येईल, काय बोललात? मग पुढची जी कारवाई होती त्यांच्या मागणीनुसार ते त्या ठिकाणी पंचायत समितीला सुद्धा आले होते. त्यावेळेस प्रशासक या नात्याने आणि तुम्ही या ठिकाणी ग्रामपंचायत अधिकारी म्हणून आम्ही ही कारवाई करतो अशा पद्धतीने आपण मागच्या वेळेस तुम्ही म्हणला होता. मग आता आजचा जो प्रसंग आहे या प्रसंगापर्यंत येऊ देण्याचं थोडं मागे आंदोलनापर्यंत ते आलेले आहे. कारवाई चालू आहे. 2 महिन्याच्या कालावधीमध्ये अतिक्रमण करण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि 2 महिन्याच्या कालावधीमध्ये आंदोलन प्रक्रिया. आता तुम्हाला किती दिवस लागणार आहे हे कारवाई करायला? 2 महिन्याचा कालावधी लागेल आपल्याला पूर्ण करण्यासाठी, कारण अंतिम एक नोटीस देणं बाकी आहे. अंतिम नोटीस देऊन 2 महिन्याच्या कालावधीमध्ये पूर्ण अतिक्रमण करण्याची प्रक्रिया पूर्ण होईल. तुम्हाला 2 महिने नाही आता कालावधी मिळणार, तुम्हाला 1 महिन्यामध्ये ही कारवाई करावी लागेल. आमच्या माणसं पाहिले तर तुम्ही बाहेर काढून बोलता. बरोबर यांना काही फरक पडत नाही सर. जयदेव म्हणते ते बरोबर आहे. यांना काही फरक पडत नाही. ते काही जुमानीत नाही. तुम्ही होते आम्हाला लिखित निवेदनाला जुमानीत नाही, कशाला जुमानीत नाहीत. आता तुम्ही हे एवढं जराशी नोकरी समजतात ते निवेदनाला. कालावधी आता तुम्हाला नियमाप्रमाणे कारवाई करणार असला तर त्यांच्याकडून वेळ मागून घेता येईल, आणि तुम्ही जर करणार नसला तर आजच सांगा, म्हणजे वरिष्ठ कार्यालयाला हे करता येईल. किंवा तुम्ही केली नाही, आता जे तुम्ही वेळ मागितलाय तुम्हाला 2 महिन्याचा वेळ दिला जाणार नाही. 1 महिन्यामध्ये तुम्हाला ही कार्यवाही पूर्ण करावी लागेल. जी काय असेल नियमाप्रमाणे कार्यवाही करा. तुम्हाला काय म्हणत नाही कोणी काही करावं. साहेब त्यांनी 2 नोटीस दिलेली आहे त्यांना. 15 दिवसाचं आमचं म्हणणं आहे 7 दिवसाची तिसरी नोटीस द्यावा आणि त्याच्यावर कारवाई लवकर करण्यात यावी. पूर्ण अतिक्रमण भुईसपाट करण्यात यावं. 15 बाय 20 आमची मागणी नाही, कारण की यांनी बांधकाम परवाना दिला का, RCC बांधकाम कसे झाले, त्या जागेची खरेदी विक्री कशी काय झाली, आज 5,000ची जागेची किंमत 40 लाख कशी झाली त्या जागेची. मग हे ग्रामपंचायत पैसे खाती का? हे प्रशासक आणि ग्रामसेवक हे पैसे त्याच्याकडून पैसे घेऊनच हे सारे करतात. आम्ही निवेदन दिलं जागेची खरेदी विक्री थांबण्यात यावी. तरी आता 2 जागा विक्री झालेल्या आता सध्या बी खरेदी 2 जागेची झालेली आहे. रेकॉर्डला फेरफार वगैरे हे वडितात हे पैसे घेऊन वडितात. आमचा असा आरोप आहे. तुम्ही आता ते जेव्हापासून तक्रार आहे हे कुणाच्या नावावर करणं, फेरफार करणं हे अजिबात तुम्ही बंद करायचं. आणि ही जी कारवाईची मागणी आहे ही कारवाई तुमची नियमाप्रमाणे जी आहे 1 महिन्यामध्ये पूर्ण करीत असलात तर त्यांना आपण विनंती करून वेळ घेऊ किंवा प्रशासनाला 1 महिन्याचा वेळ द्या, नसता तुमच्या विरोधामध्ये कारवाई प्रस्तावित होत आहे. 1 महिन्याचा हे समोर वेळ देऊ शकतो आम्ही त्याला. 7 दिवसात नाही वेळ कसं असतं खिजरबाई, थोडासा वेळ द्यावा लागतो. आम्ही तुम्हाला इकडे बघा, आम्ही जेव्हा जलसमाधीचा आंदोलनाचा इशारा दिला तेव्हाच हे नोटीस देत होते त्यांना. त्याच्यानंतर हे नोटीस देत नाही, हे कारवाई करण्याचे आम्हाला अनुभव आहे त्यांचा. 9-7 महिने झाले यांना विचारा. नाही, तुम्हाला 1 महिन्यापेक्षा जास्त वेळ मिळणार नाही. तुम्हाला नियमाप्रमाणे जी असेल ती कारवाई करावी लागेल. तुमच्या ज्याने होत नसेल तर तेव्हा पाठीमागं पण म्हणायला पाहिजे होतं की हे आमच्याच्याने हे होत नाही म्हणून. जे आहे ते तुम्ही स्पष्टपणे सांगणं गरजेचं होतं. आता तुम्ही 2 महिन्याचा मागता, 2 महिन्याचा मिळणार नाही, 1 महिन्याचा तुम्हाला वेळ मिळेल. बाबा
कालावधी तुम्हाला 1 महिन्याचा दिला जातो. प्रशासनाला वेळ द्या. तुमचा अधिकार कायम आहे. तुमचा जो हक्क आहे 1 महिन्याचा जरी ह्या सर्व प्रशासनासमोर तुम्ही लोकांसमोर कालावधी जरी दिला आणि यांनी जर कारवाई नाही केली तर यांच्या विरोधात पण कारवाई प्रस्तावित होईल. आणि तुम्हाला प्रशासनाची विनंती ना, ठीक आहे बुवा 1 महिन्याचा पूर्ण जर तुम्ही अतिक्रमण काढत असाल यांना तर यांना वेळ देणं आपल्याला गरजेचं आहे. पूर्ण अतिक्रमण काढायचं आम्हाला